हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने पाहता लोचने पाहता लोचने पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा झाले वो साजनी विठ्ठल
दोहा विठ्ठल बरवा संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म हरि भजन हे धवले जग हरि भजन हे धवले सुखविला सुखविला नागवळी काळाचा नाही न लढे साधनाचा पांग नाही न लढे साधनाचा करणे केला त्याग देह करणे करा त्याग देह हरि भजने धवळले हरि भजन हे धवळले जग भजने धवळले हरि भजन हे धवळले जग सुखविला लाग करिता सुखविला लाग करिता म्हणे सुख समाधी हरी तुका म्हणे सुख समाधी हरी कथा सुख समाधी हरी तुका म्हणे सुख समाधी हरी कथा भव व्यथा गाईल भव व्यथा गाईल भव व्यथा गाईल हरी भजने धवळे हरि भजन हे धवळे हरि भजन हे धवळे
र संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य राजा नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला वाढता 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 पुण्य धर्म केला हरी भजनी भवळीले जग हरी भजनी भवळीले जग वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य वाढता पुण्य धर्म केला हरे भजनी धावाळेला जग हरे भजनी धावाळीला जग गविला कळी काळाचा सुखविला लाग कळी काळाचा सुखविला लाग सुखविला सुखविला लाग सुखविला लाग कळी सुखविला लाग कळी काळाचा सुखविला लाग सुखविला लाग सुखविला 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 लाग सुखविला
संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेक्टर 48 वेसूर नेरूळ आणि मुंबई यांच्या विद्यमाने परमपूजनीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य
शेतोळी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठानाचे असणारे माझे सर्वच पदाधिकारी, या पारायणाचे नेतृत्व करणारे आपल्या कोकणातील कोकण भाषातील कोकणभूषण हरिभक्तीपरायण आणि माझ्या जवळचे फार जवळचे असे हरिभक्तीपरायण नारायण महाराज वाडकर यांच्या नेतृत्वाने आणि सर्वच उभे असलेले माझे सगळे टाळकरी, गायक, वादक, तुमचे पेटीवादक आणि आळंदीवरून आलेले, माझ्या अलंकापुरीतून आलेली सगळी मंडळी आणि स्थानिक असणारे सर्व गायक, वादक आणि सगळी मंडळी आणि आपण सगळे उपस्थित, आपणा सगळ्यांच्या सेवेसाठी या प्रतिष्ठानामध्ये प्रतिवर्ष मला वाटतं 19व्या वर्षी हा संपन्न होत असणारा भव्य असा हा सोहळा प्रतिवर्षी आपण साजरा करीत असतात. या वेळेला एक आम्हाला संधी आहे सेवेची. आपणा सगळ्यांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग स्वानंद साम्राज्यावर आरूढ होऊन विश्वातील यावत मनुष्य मात्राला प्रबोधन करणारे भागवत धर्माचे मानबिंदू विश्ववंदनीय संत सम्राट जगद्गुरु तुकोबाराया कार्यानुभव सांगणारा अभंग सेवेसाठी घेतलेला असून अभंगवाणी अशी आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे धवळले जग, चुकविला लाग कळीकाळाचा. कोणाही न लगे साधनाचा पांग, करणे केला त्याग देहबुद्धी. हरिभजने हे धवळले जग, चुकविला लाग कळीकाळाचा. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, नेणे भव व्यथा गाईल तो. हरिभजने धवळले जग, चुकविला लाग कळीकाळाचा. विठ्ठला पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. जयाचे केले स्मरण होय सकळे, त्यांच्या अधिकरण तेचे वंदू श्रीचरण. नमस्कारून आता हृदय आपले चौफाळून भलेवरी वैसू पावले सुरगुरुच्या भावाच्या अंजळी सर्वेंद्र कुडमळी भरून या पुष्पांजळी अर्धदेव ब्रह्मा वरुणेंद्र धर्मरदसून मंत्र दिव्यसवैर्वेदै सांग पदक्रमोपनिषदैर गायन्ति यं सामगा. ध्यानावस्थितोद्गतेन मनसा पश्यन्ते योगिने शान्तं सुरासुरगणा. देवाय तस्मै नमो नमो नमः. विवेक सागरा विवेक
विवेक सागर विवेक सागरा 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 सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा तर सख्या माझ्या ज्ञानेश्वरा थोडीशी मला कल्पना दिलेली आहे आणि त्यामुळे आपण अधिक त्याला हे न देता वेळेचं सुद्धा भान ठेवणं मला वाटतं गरजेचं वाटतंय मला. विठ्ठल विश्ववंदनीय संत सम्राट जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे तुकोपनिषदाचा. महाराजांचा अभंग म्हणजे मानवी जीवनामधील फार महत्वाची तत्वप्रणाली ते प्रतिपादन करतात. नेहमी वेगवेगळ्या प्रकारे त्याचे आविष्कार आपण करत असू, पण मर्म त्याचं लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. मला वाटतं त्यासाठीच अभंगाची निर्मिती आहे. विठ्ठल महाराजांचं म्हणणं आहे, मी संसाराच्या नावाने म्हणजे संसाराला होळी केली, संसाराची आग लावली म्हणतात. संसारा आगे आपुलेने हाते म्हणतात. काही वेळेला असं सुद्धा की संसारावर तुळशी पत्र ठेवलं, संसाराला आग लावली, संसाराकडून पाठ फिरवली, असे सुद्धा वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात. अशी विधानं आहेत. अभंगामध्ये अपेक्षित असणारा संसार आणि त्याला त्याचा केलेला त्याग, थोडक्यामध्ये अभंगाकडे पुढे जात असताना आपण जर एक विशिष्ट प्रकारच्या अर्थाकडे लक्ष केंद्रित केलं की मला एखादं काम कार्य उभं करायचंय, त्यावेळेला मी प्रथमतः अवस्थेमध्ये काय केलं, तर मी माझ्या स्वार्थाचा पूर्ण त्याग केला. पूर्ण त्याग केला आणि काय केलं मी, तर जगाच्या कल्याणासाठी मी पुण्यमय धर्माची वाढ केली. माध्यम मी जर कोणतं घेतलं असेल तर ते हरिभजन हे मी माध्यम घेतलं आणि हरिभजनाच्या माध्यमातून हे सगळं विश्व असं दुमदुमून टाकलं.
करण ही आशा देहबुद्धीचा त्याग केल्यामुळे आता मला कोणत्याही साधनाची गरज राहिलेली नाहीये. अभंगाचं 3रं चरण आहे. आणि महाराज म्हणतात ही हरिकथा असं उपयुक्त साधन आहे की या साधनाच्या द्वारे ही साधनेचा अवलंब ज्याने केला तो सुखाच्या समाधीकडे जाईल आणि भवव्यथा म्हणजे संसारातील दुःख त्याला लागणार नाही. हरिभजने हे दवळले जग चुकविला लाग कळी काळाचा, असा या अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठला पुढे अभंग जरी एखादं कडवं राहून गेलं तरी अभंगाचा अर्थ कळला म्हणजे त्याच्यावर थोडं विचारवंत माणसं निश्चितपणे करू शकतात की नेमका अभिप्रेत काय आहे. याच्यामध्ये अतिशय महत्वाच्या गोष्टी जगद्गुरु तुकोबराय सांगतायत. माणूस म्हणून जन्माला आल्यावर, आणि तसं बघायला गेलं तर माणूस याची खूप महती गायले प्रत्येक ठिकाणी. दुर्लभो माणूसो देहो, शरीर उत्तम बडे भाग मानुष तनु पावा. भाग्यवशामध्ये हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे म्हणून मनुष्य देहाची इतर देहाच्या दृष्टीने अनन्य असाधारण महत्व आहे. विठ्ठल मनुष्य देहामध्ये आल्यावर मनुष्य देहामध्ये ज्या काय अत्यावश्यक बाबी आहेत त्या जर आपण केल्या नाहीत तर मनुष्य देहामध्ये आल्यावर माणसाने विद्या प्राप्त करावी. एक माणूस खिशामध्ये दमडी नसताना, एक तरुण खिशामध्ये दमडी नसताना अमेरिकेमध्ये गेले आणि आपल्या विद्येच्या बळावर त्याने अमेरिका जिंकली. आपल्या विद्येच्या बळावर अमेरिकेला जिंकली असा भारतातील एक विद्यावान अमेरिकेत जाऊन आला. त्यांचं नाव स्वामी विवेकानंद. विठ्ठला मी सांगू शकेन काही ख्रिश्चन मिशनऱ्या आफ्रिकेच्या जंगलामध्ये शिरल्या आणि त्याने आपल्या वैदिक शास्त्राच्या विद्येच्या बळावर अनेक वनस्पतीचं संशोधन केलं आणि खूप संपत्ती आणि कीर्ती प्राप्त केली. त्या ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये आल्या, भारताच्या दराखोऱ्यामध्ये फिरल्या, विविध प्रकारची असणारी औषध वनस्पती त्याने आत्मसात केली, त्यांच्यावर विविध प्रयोग केले आणि भारतामध्ये सुद्धा खूप संपत्ती प्राप्त केली, कीर्ती प्राप्त केली की भारताच्या सत्तेत आले आणि सत्ताधीशही झाले. विठ्ठला माणसाने विद्या शिकावी. मनुष्य जन्माला आल्यावर माणसाने विद्या आत्मसात करावी. दुसरी गोष्ट माणसाने तप करावे. तप करणे म्हणजे इंद्रियांचा निरोध करावा. माणसाने इंद्रिय निरोध केला असताना त्याच्यापासून काहीतरी आपल्याला फायदा निश्चित होणार आहे. पुढे सांगेन वेळ मिळाला तर. दान धर्म करावा. माणसाने दान करीत असताना तो योग्य ठिकाणी दान करावं. मला तरी असं वाटतं की दान करीत असताना गरीब गरजू विद्यार्थ्यांना आपण निश्चित दान करावं. सार्वजनिक असणारं आरोग्याचं एखादं जर ठिकाण निघत असेल असं की जिथे गोरगरीब जनतेला मुक्त औषध देण्याची योजना जर होत असेल अशा ठिकाणी दान धर्म करावा.
अन्नदान करावं, भुकेलेल्याला अन्नदान करावं, ताणेलेला पाणी पाजावं. काही माणसाची कर्तव्य आहेत ती माणसाने पार पाडावीत. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. स्वामीजी अमेरिकेवरून आले. जगविख्यात असणारी विद्वत्ता त्यांच्या समोर असल्यामुळे अनेक प्रकारची माणसं त्यांच्या कडेला यावी लागली. भारताच्या काही भागामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळामध्ये माणसं अन्न करून मरत होते. अन्न न मिळाल्यामुळे अतिशय दुष्काळग्रस्त भागामध्ये लोकांना अन्न मिळत नव्हते आणि माणसं मरत होते अन्न वाचून. अशा वेळेला गोपालन संस्थेची काही माणसं स्वामीजींकडे आली. स्वामी विवेकानंदांकडे आली. विवेकानंदांना त्यांना असं वाटलं की स्वामीजी चांगल्या प्रकारे आमच्या संस्थेला मदत करतील, या गो प्रतिष्ठानाला. स्वामीजीने विचार केला. चर्चा सुरू झाली. त्यांनी सगळं सांगितलं. गोपालन आम्ही कसे करतो, गोमाता कशी आहे, सगळी माहिती सांगितली. आपल्याकडून आम्हाला काहीतरी दान मिळावं या दृष्टीने आम्ही आलेलो आहोत. स्वामीजीने एक वाक्य वापरलं. मंडळी लक्षात ठेवा. स्वामीजीने विचारलं, भारताच्या पश्चिम भागामध्ये खूप मोठा दुष्काळ पडलेला आहे. माणसं अन्नपाणा वाचून मरतायत म्हटले. आपली संस्था त्यासाठी काय करते? आपल्या संस्थेने त्यांच्यासाठी काय केले? त्या माणसाने उत्तर दिलं. हा प्रसंग काही माणसांनी बसलेल्या समोरची मंडळी आहेत, सुज्ञ मंडळी आहेत, त्यांनी वाचलेलं सुद्धा असेल. अंतःकरणाला भेदणारा, अंतःकरणाला कुठेतरी असा म्हणजे धक्का देणारी घटना आहे. म्हटले, स्वामीजी आपण बोलला ठीक आहे, आम्ही गोपालन करत असतो, गो संरक्षण करीत असतो, गो माता आहे. म्हटले मला सगळं मान्य आहे तुमचं, पण त्या मरणाऱ्या असणाऱ्या माणसांसाठी, दुष्काळग्रस्तांसाठी आपण काय करतात? ते म्हटले ते त्यांच्या नशिबानं मरतायत, त्यांच्या प्रारब्धानं ते मरतायत, त्यांच्यासाठी आम्ही काही करत नाही. स्वामीजी अंतःकरणातून अतिशय हळवले. अतिशय दुःख झालं. माणसं मरतायत ते त्यांच्या नशिबानं मरतायत, माणसं मरतायत त्यांच्या प्रारब्धाने मरतायत. मग गायी सुद्धा मेल्या तर त्यांच्या प्रारब्धानेच मरू देत की. बोलले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर असं उमटलं की माझ्याकडून, माझ्यासारख्या फकीराकडून आपल्याला काही मिळू शकत नाही. मी एक फकीर आहे म्हटले. दान करावं मंडळी, योग्य ठिकाणी करावं. विठ्ठला माणसाने ज्ञान प्राप्त करावं. मनुष्य जन्माला आल्यावर माणसाने ज्ञान प्राप्त करावं. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते. ज्ञान प्राप्त करावं माणसानं, ज्ञानाशिवाय राहू नये. ते पवित्र ज्ञान आत्म्याला आतमध्ये जे आनंद निर्माण करीत असतं, ज्ञान आत्मिक आनंद आहे, तो अवर्णनीय अशा प्रकारे ज्ञानाचा आनंद आहे. तो आनंद ज्ञानाने प्राप्त होतो. म्हणून माणसाने ज्ञान प्राप्त करावं. शीलाच्या बाबतीत माणसाने आपलं स्वतःचं शील सांभाळावं. फार गरजेचं आहे ही गोष्ट. अनेक मंडळी आपल्याला सांगत असतं, पण आपलं शील इतकं छान जोपासावं. हो, अनेक प्रकारचे अशा प्रकारे उदाहरणं देता येतील. मी म्हणेन एक वाक्य असं टाकून जाईन की माता पवित्र, माता पतिव्रतेचं शील आणि सत्पुरुषाचं शील. एक वाक्य वापरेन. माझी आई जर अशी सुंदर असती तर मीही असाच सुंदर झालो असतो. वाक्य आहे, कुणाचंही मी नाही विचारत तुम्हाला. ही माझी शिष्या आहे, हिचा मी पत्नी म्हणून स्वीकार करू शकत नाही. कुणाचं वाक्य आहे? तू माझी आई आहेस, तुझ्या मनामध्ये असणारी जी भावना आहे त्याप्रमाणे मी तसं वागू शकत नाही, कारण तू माझी माता आहेस. कुणाचं वाक्य आहे? कुणाचं आहे? हा, तुम्हाला माझ्यासारखा मुलगा हवाय का?
तुम्हाला माझ्यासारखा मुलगा हवाय का? मग तुम्ही माझा मुलगा समजा. कोणाचं वाक्य? स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. अगोदरची 2 वाक्य आहेत ती अर्जुनाची वाक्य आहेत. एक विराट नगरीतील वाक्य आहे आणि दुसरं वाक्य स्वर्गातलं आहे. विठ्ठला माणसाने गुण आत्मसात करावे. मनुष्य जन्माला आल्यावर माझ्या तरुण सगळ्या मंडळीने, या तरुण मुलांनी सगळ्या विद्या प्राप्त करावी आणि गुण, हे सगळे गुण आत्मसात करावे. एक जगाला एक वेगळी ओळख, एक जगाला एक चांगली ओळख, एक जगाला दीपस्तंभाप्रमाणे आपण सगळ्यांच्या परिचयाच्या वेळात निर्विवाद आहे. विठ्ठला एक सुभाषितकार फार छान बोलले. येषां न विद्यान तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म ते मृत्युलोकी भूमिभारभूता मनुष्य लोकेन मृगांचरंती. या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या नाहीत तर पशुमध्ये आणि आपल्यामध्ये फरक तो काय? विठ्ठला आणि म्हणून जीवनामध्ये आपण माणूस आहोत. हो, आमचं तर जाऊ द्या, वयस्कर माणसांचं. हो, तरुणांना आव्हान आहे की काहीतरी आपलं ध्येय, आपल्या जीवनाशी काहीतरी ध्येय असलं पाहिजे. ध्येयनिष्ठ जीवन आपलं असलं पाहिजे. हो, काहीतरी ध्येय आपलं असलं पाहिजे की मला मृदुंगाचार्य व्हायचे. हो, केवळ आणि केवळ मला मृदुंग वाजवायचा नाही, मला आचार्य व्हायचंय. एक उच्च असं ध्येय असलं पाहिजे आपल्याजवळ. मला उत्तम प्रकारचं गायक व्हायचंय. या गायनाच्या आचार्य पदापर्यंत मला पोचायचंय. अशा प्रकारची झेप असली पाहिजे आपली, असं ध्येय असलं पाहिजे आपलं. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं ध्येय असलं पाहिजे आणि ध्येय पूर्ण करण्याची आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे. विठ्ठला आमच्या संतांकडे आपण ज्या वेळेला पाहतो, त्या दीपस्तंभांकडे ज्या वेळेला आपण पाहतो, तेव्हा त्याने आपल्या जीवनामध्ये प्रथमतः जर काय ठरवलं असेल तर आपल्या जीवनाचं ध्येय ठरवलं. विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विठ्ठल ध्यान, विठ्ठल विठ्ठल पुरीचे बस ध्येय ठरवलं आपल्या जीवनाचं. विठ्ठल आमचं जीवन आहे. आगम निगमाचे स्थान असणारे विठ्ठल माझं जीवन आहे. विठ्ठल माझ्या कुळाचं दैवत आहे. आपल्या जीवनाचं ध्येय ठरवलं आणि ते ध्येय, ते साध्य त्यांनी नियत केलं. आणि ते नियत करताना आपल्या अतिशय अमूल्य असणाऱ्या आयुष्याचा व्यय केला. त्यासाठी आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या
साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद पदवी धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो माऊलींच्या बाबतीत मात्र थोडंसं वेगळं बघायला मिळतं. वैसेची या गावानं येता दसेची वाट न पाहता बरोबर दसेची या वाट न पाहता दसेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते. वा वा छान सुंदर आहे. ठीक आहे. वैसेची या गावा बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते. उपजताच सर्वज्ञता प्राप्त होती. त्यामुळे ध्येयनिष्ठ बनवण्यास त्यांना काय त्यांच्या आयुष्याचा व्यय झालेला दिसत नाही. पण इतर ठिकाणी मात्र आयुष्याचा व्यय केलेला दिसतो. सर्वज्ञता प्राप्त होण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये आणि माऊली ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये अशा काही दोन गोष्टी येतात बघा. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये रामेश्वर भट्टशास्त्री येत आहेत आणि माऊलींच्या जीवनामध्ये चांगदेव महाराज येत आहेत बघा. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये धर्म ब्रह्म प्रतिपादकम मौपरुषम प्रमाण वाक्यम यदा अशा प्रकारचं वाक्य येत आहे की महाराजांच्या साधनोत्तर काळामध्ये सर्वज्ञता प्राप्त झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून जे वेदांग उपनिषदाच्या अर्थ म्हणजे सिद्धांत ज्या वेळेला बाहेर पडायला लागले त्यावेळेला ते एका अशा परीक्षकाने अचूक ओळखले आणि मान्य केलं की प्रत्यक्ष वेदाचा आविष्कार मराठी भाषेमधून ज्यांच्या मुखातून बाहेर निघतोय असे जगद्गुरु तुकोबाराया सामान्य नाही आहेत, ते असामान्य आहेत. हे मान्य केल्याच्या नंतर पंडित वाचक अथवा दशग्रंथी परिसुख चहू वेदाचे करुण विवरण अर्थही गहन करून या म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. विष्णू नाही तुझा विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ विष्णू नाही मान्य केलं. रामेश्वर भट्टशास्त्रीने मान्य केलं. त्यांचं समर्थन पण त्यांच्या असणारी जी स्थिती आहे
त्यांच्या असणारे परमार्थामध्ये असणारं जे पद आहे वरचं ते मान्य केले. मान्य करणारा कोण आणि मान्य कुणाविषयी करतात. माऊली ज्ञानोबारायांच्या बाबतीत सुद्धा असं घडलेलं. हो, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आला लोटांगणी चांग देव. आले लोटांगणी चांग देव. आले लोटांगणी चांग देव. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणो. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणो. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणो. उपजताची ज्ञानी हे वर्म आले लोटांगणी चांग देव. आले लोटांगणी चांग देव. आले लोटांगणी चांग देव. उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणून जाणलं. इकडे रामेश्वर भट्टाने जाणलं, इथे चांगदेव महाराजांनी जाणलं. दोन्ही आहेत त्या सामान्य व्यक्ती नव्हे. इथे रामेश्वर भट्ट शास्त्री आहेत हे सामान्य नाही आहेत. सकल शास्त्रांचा अभ्यास केलेले, सर्व शास्त्र मुखोद्गत असलेले असं वर्णन आहे. सर्व शास्त्राचा अभ्यास करून यथार्थपणे अर्थ काढून लोकांसमोर मांडणं एवढं सोपं नाही. विठ्ठल एक अंग परमार्थातलं आहे. शास्त्राचा, सकल शास्त्राचा यथार्थ सांगणं. हो, आपण ज्याच्यामध्ये आता म्हणजे ज्याला म्हणतो थिअरिटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकली नॉलेज. थिअरी माहिती असायला पाहिजे, पण प्रॅक्टिकली थिअरी माहिती आहे, प्रॅक्टिकली प्रत्यक्षात नाही ना. जी स्थिती आहे त्या स्थितीपर्यंत जाणं, वर्णन करणं वेगळं आणि प्रत्यक्षात असणं वेगळं. विठ्ठल उपजताच ज्ञान जन्माला आलेला आहे. चांगदेव महाराज हे सामान्य नाहीत म्हटलं. 1400 वर्ष जगले. योग प्रक्रियेच्या बळावर अनेक प्रकारचे प्रश्न सुद्धा आजचा विद्यार्थी विचारतोय. 1400 वर्षे एखादा माणूस योग प्रक्रियेच्या बळावर जगू शकतो का, असे प्रश्न विचारतायत. विज्ञान आजचे विद्यार्थी विचारतायत. त्यांना उत्तर सुद्धा देणं तेवढंच गरजेचं आहे. प्रक्रिया नेमकी काय समजावून घेणं सुद्धा गरजेचं आहे. ते ज्या ज्या गोष्टींचा प्रयोग दिलेला आहे, ज्या ज्या गोष्टी म्हणजे ग्रंथन केले, त्याचं प्रत्यक्ष उत्तर आपल्याजवळ असलं पाहिजे आणि ते यथार्थपणे अगदी मनाचं समाधान होईपर्यंत त्याला सांगितलं पाहिजे. विठ्ठल आमचा विद्यार्थी विचारतोय, आमचा विद्यार्थी विचारतोय, आजचा तरुण विचारतोय, याची उत्तर विचारतोय. बरं झालं कीर्तनात विचारण्याची परवानगी नाही म्हणून. उपकार आहेत जोग महाराजांचे, मामासाहेबांचे उपकार आहेत. 1400 वर्ष जगतायत. 14 विद्या त्यांना अवगत आहेत म्हणतात. हो, 64 कला सुद्धा त्यांना येत आहेत असं म्हटलं चरित्रकार म्हणतायत. आणि सर्व सिद्धी प्राप्त आहेत. इतका मोठा माणूस आहे, इतका मोठ्या स्थितीमध्ये जाणारा माणूस माऊली ज्ञानोबारायांना ओळखतायत. हे ज्ञानी आहेत, जन्मताच ज्ञानी आहेत. सुज्ञ माझे तरुण मंडळी असेल तर निश्चितपणे अंडरलाईन पाहिजे तर केलं तरी चालेल. ध्येयनिष्ठ जीवन हे माणसाचं खरं मनुष्यत्व आहे. ज्याच्या जीवनामध्ये ध्येय नसेल, बरं आपलं ध्येय, आपल्या ध्येयाचं स्वरूप काय, नुसतं ध्येय नव्हे, आपल्या ध्येयाचं स्वरूप काय, ध्येयाची उंची किती आहे ही सुद्धा आपण लक्षात आणली पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपला त्याग सुद्धा असला पाहिजे. विठ्ठल
लाभ किती मोठा आहे आणि जेवढा लाभ मोठा असेल हो ती मिळणारं ते पद आहे आपलं, नोकरीतलं जे पद आहे आपलं ते केवढं मोठं आहे त्याचा विचार करावा आणि त्या पद्धतीने त्याग करावा, त्या पद्धतीने अभ्यास करावा. मंडळी विठ्ठला जेवढ्या म्हणून उच्च पदभूषित असणारे आजच्या ज्या परीक्षा आहेत आमचा विद्यार्थी त्याच्यामध्ये शिकतोय. मगाशी मला कोणतरी म्हणालं 10च्या नंतर विद्यार्थी अभ्यास करतात. मला मान्य आहे, मी 10च्या पुढे जाणारच नाही, कारण मी एक शिक्षक आहे. विठ्ठला आणि जी मोठमोठ्या पदावर मोठमोठ्या असणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये बसणारे माझे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना अभ्यास करीत असताना एकाग्रतेची नितांत गरज आहे. आणि तो अभ्यास करीत असताना एकाग्र होणं आणि त्या विषयाच्या जवळ जाऊन ते आत्मसात करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. विठ्ठला इकडे साधक जगाला विसरतोय आणि तिकडे माझा विद्यार्थी स्वतःलाच विसरतोय. विठ्ठला फुकटच्या नाही मिळत पदव्या. हो 10 कोटी विद्यार्थी बसतायत एका परीक्षेसाठी आणि त्याच्यामध्ये आपण आपलं यश संपादन करणारे जे विद्यार्थी आहेत ना आणि ज्याने यश संपादन केलेले आहे त्यांच्या आईबापाच्या पाया पडतो मी इथून. विठ्ठल विठ्ठल हीच एकाग्रता आहे. जी ही एकाग्रता आहे माझ्या विद्यार्थ्याची ते तप नाही का? शालेय जीवनामध्ये 25-30 वर्ष त्या जीवनामध्ये घालवत असताना त्या विद्यार्थ्याच्या असणारी यशस्वी विद्यार्थ्याची जी वाटचाल आहे ती तपश्चर्या नाही काय? मोठमोठ्या पदावर बसलेले आमची जी माणसं आहेत आजचे जे मोठमोठे आमचे जे साहेब मंडळी आहेत मी म्हणेन, त्यांनी केलेली जी मेहनत आहे, त्यांनी केलेले जे त्याग आहे तो साधारण नाहीये, खूप मोठा त्याग आहे म्हणून ते तिथे दिसत आहेत. परमात्मा सुख हे सगळ्यांना हवं मंडळी. आपण सगळे सुख इच्छुक आहोत. सुख मला नको म्हणणारा माणूस खरोखर त्याला खरं आपण तो वेडा म्हणू, त्याला मंदबुद्धीचा येतो की ज्याला सुख नाही म्हणतो, मला सुख नको असा जो म्हणतो माणूस तो काय साधू आहे काय? एक तर त्याला आपण मंदबुद्धीचा वेडा ठरवू, सुख हे सगळ्यांना हवं. सुख नको म्हणणारा माणूस या जगामध्ये अजून, मामासाहेब म्हणायचे नेहमी, सुख नको म्हणणारा माणूस या जगामध्ये अजून जन्माला आलेला नाही, अजून येईल की नाही माहिती नाही. विठ्ठल मातोश्री अंबा कुंतीनं मागितलं मला दुःख हवं, देवाला मागितलं. देवा म्हटलं आत्या तुला काय हवं? काय हवं आत्या? मी निघालो द्वारकेला, काय हो माग माझ्याकडे, काय मागशील ते द्यायची तयारी आहे. हस्तिनापुराचं राज्यच काय म्हटलं, त्रिभुवनाचं राज्य दिलं असतं की त्याने. गतीर भरता प्रभू साक्षिणी वास शरणम असणारा परमात्मा आहे, काय देऊ शकला नसतं. म्हटले मला दुःख द्या म्हटले मला. आणि आपणही कीर्तनामध्ये सांगत असतो त्या कुंतीने दुःख मागितलं. दुःख नाही मागितलं, कुंतीने दुःख मागितलं नाही, कुंतीने सुख मागितलं. कारण मला दुःख झालं का तू या येशील आणि मला आनंद मिळेल. विठ्ठला अभिलाषा कुणी करत नाही मंडळी, कुणी करीत नाही. मज लागे दुःख व्हावे ऐसा कोणी न व्हावे. सुखाची इच्छा करता सुखाची. आणि या सुखाचं दुसरं नाव आहे परमात्मा देव. या सुखाचं दुसरं नाव सर्व सुखाचे आगर बाप, कोणाला नको देव. पण असं आपल्या गाथ्यामध्ये आपल्याला कधी कधी असं आपण वाचतो नाही का, तुकोवर आहे म्हणताना दिसतात.
देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुजोनी आजही फार मोठे वाद आहेत आपल्यामध्ये, नका त्याच्याकडे लक्ष देत चलो कोटी. आपल्या प्रसिद्धीसाठी माणूस कोणावरही काही लिहित असतो, काही बोलत असतो. निर्गुणवादी, सगुणवादी, अमुकवादी, तमुकवादी, हा वादी, तो वादी. हो, कधी ज्ञानोभाऊ बोलतोय, कधी तुकोबावर बोलतोय. हो, कुणावरही काय आपल्या प्रसिद्धीसाठी या सगळ्या गोष्टी करीत असतात. लक्ष देऊ नका याच्याकडे अजिबात. लक्ष त्याकडे द्या, माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी काय म्हणताय. लक्ष त्याकडे द्या, जगद्गुरु तुकोबारायांची गाथा काय म्हणते. विठ्ठला आता ह्या देवाच्या प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये निश्चितपणे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पथ्य काही गोष्टींचा आहे. मी मगाशी म्हटलं त्याग नितांत गरजेचा आहे. लाभ आणि त्याग या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. लाभ आपलं ध्येय, आपला लाभ, आपलं त्याग, या गोष्टी अत्यावश्यक आहेत. हो, पहिल्या प्रथम ध्येय, त्याच्यानंतर त्याग, त्याच्यानंतर लाभ आहे आणि त्या लाभासाठी त्याग आहे. त्यासाठी श्रवण सांगितलं. उत्तम प्रकारचं श्रवण करावं, माणसाने ऐकावं, चांगल्या गोष्टी ऐकाव्या. मोबाईल संबंधाने नेहमी गोष्टी येतात. कीर्तनकार सांगत असतात, वक्ते सांगतात, व्यासपीठावर सांगतात, व्याख्याते सांगत असतात, सगळे सांगतात. मोबाईल असा आहे, मोबाईल तसा आहे. मोबाईल चांगला पण आहे ना, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत ना. मी एका मुलाकडे पाहिला, त्याच्या मोबाईलमध्ये सगळे अख्खं मला वाटतं ते संत संपदामध्ये सगळे ग्रंथ त्यांनी सेव्ह केले. छान आहे, चांगली सुविधा आहे ती. तर श्रवण करावं. श्रवण करीत असताना आपण श्रोते आहोत आणि श्रवण ज्यांच्याकडून करायचं आहे ते वक्तेही असावे. साधारणपणे मला वाटतं वक्ते असावेत. भगवान शुकदेवांसारखे असावेत वक्ते. श्रोतीय आणि ब्रह्मनिष्ठता असा वक्ता असावा की तो ब्रह्मानुभवी असला पाहिजे आणि सकळ शास्त्रांचा अभ्यास केलेला, निष्ठात सकळ शास्त्रांचा अभ्यास यथार्थ मांडणारा असावा. अर्थ अर्धवट न सोडणारा असा असावा तो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण श्रोते आहोत. आपण श्रोते असावे ते परीक्षितीसारखे असावे. माऊली सुंदर अशा प्रकारचे एक ओवी लिहितात, सांगतात बघा. शारदीयेचे चंद्रकळे, शारदीयेचे चंद्रकळे माझे अमृत कणक ओवळे, ते वेचिती मने मवाळे. चकोर, अहो केवढी मोठी हे संशोधन आहे. चकोर नावाचा पक्षी शरद ऋतूतलं चंद्राच्या किरणांतून पडणार अमृत हा चकोर नावाचा पक्षी प्राशन करतो. कवी कल्पना आहे काही. माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेली जी ही ओवी आहे ती कवी कल्पना होती. कवी कल्पना आहे ती. कसं उपासाने बोलतंय. अरे ओवी आहे कोणाची. ओवी माऊली ज्ञानोबारायांचे. प्रत्येक ओवी ही अनुभवसिद्ध लिहिलेले आहेत की मानवी जीवनाचा सिद्धांत ग्रथित केलाय. विठ्ठला साधकांचा माय बाप,
श्रवणावर, श्रवणानंतर आहे मनन आणि मननानंतर आहे निजध्यास. या तीन गोष्टी देवप्राप्तीसाठी, परमात्मा प्राप्तीसाठी किंवा आत्मप्राप्तीसाठी अत्यावश्यक. जगद्गुरु तुकोबारायांना माहित आहे, कार्य करीत असताना प्रथमतः कार्य, आपण जे कार्य करणार आहोत त्या कार्याला अत्यावश्यक बाबी कोणत्या आहेत, की ते कार्य बिनधोक यशस्वी होईल, त्याची अगोदर आपण काय करावे, अगोदर या गोष्टीचा विचार करावा. आपण कोणतं कार्य करणार आहोत, आपल्याला काय करायचंय, आपली संकल्पना काय आहे, मग तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, या गोष्टींची मीमांसा प्रथमतः आपण अगोदर ठरवली पाहिजे आणि मग कार्यात पाऊल टाकायचं. विठ्ठला अहो, नदीच्या पलीकडे आपल्याला जाता येईल का, मगच पाण्यामध्ये उडी टाकायची. प्रथम आपलं ध्येय, जगद्गुरु तुकोबारायाने याची कल्पना आहे. आपण कोणतं कार्य हातामध्ये धरलंय, ते हातामध्ये धरलेलं कार्य यथार्थपणे पूर्ण यशस्वी होण्यासाठी पहिल्या प्रथम जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी काय केलं, माझं कार्य कोणतं आणि मी काय केलं. अभंगाचं पहिलं चरण. संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, धर्म केला. हरि भजनी धवळीले हरि भजनी धवळीले वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, धर्म केला. हरि भजनी धवळीले हरि भजनी धवळीले संसाराच्या नावे घालून या. पण मगाशी पाहिलंय वाक्य, मी माझ्या स्वार्थाचा पूर्ण त्याग केला. पहिली गोष्ट, कार्य माझं आहे, वाढता हा पुण्य धर्म केला. किती सुंदर अशा प्रकारचं धर्माला पुण्याचं विशेषण देत आहेत. हो, अहो थांबायला लागतंय. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग वाचत असताना थांबून वाचा. मगाशी कोणीतरी टाकलं होतं, एक हे टाकलं होतं, ज्ञानेश्वरीची ओवी जोपर्यंत यथार्थपणे कळत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नका. ती कळली पाहिजे आपल्याला. हो, धर्म पुण्य असं वाक्य आहे. धर्माला पुण्य हे विशेषण दिलं जगद्गुरु तुकोबारायांनी. यामध्ये खूप मोठा एक अर्थ भरलेला आहे. निश्चितपणे जगद्गुरु तुकोबाराय जी रचना आहे त्या रचनेमध्ये एक विशिष्ट प्रकारचे तत्व त्याच्यामध्ये गुंफलेले आहेत. याच्यामध्ये पुण्य म्हणजे पावित्र्य, पुण्य म्हणजे मांगल्य,
पुण्य म्हणजे शुभ म्हणा म्हटल्यास. धर्म हा पुण्य निर्माण करणारा आहे. धर्म हा मांगल्य पसरविणारा आहे. हो, अशा प्रकारे धर्म हा पुण्यमय असल्यामुळे, तो मांगल्यमय असल्यामुळे त्याची व्याख्या करीत असताना देखील हो, धर्मस्य विश्वस्य जगत प्रतिष्ठा अशी व्याख्या केली धर्माची. धर्म हा अखिल विश्वाचा, धर्म हा अखिल विश्वाचा आधार आहे. आमच्या धर्माने जो विचार केलाय तो केवळ एका भारतापुरता मर्यादित केला नाही. अखिल विश्वातील असणाऱ्या मानवांचा धर्म हा आधार आहे. अशा प्रकारची व्यापकता त्यांनी दिलेली आहे. यतो धर्मोस ततो, जेथे धर्म तेथे जय. पुन्हा बघू आपण गीतेच्या शेवटी, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयीर्भूतीर ध्रुवानी तिर्मतिर्मम. ज्या ठिकाणी देव असतो, ज्या ठिकाणी ईश्वर असतो, ज्या ठिकाणी शुद्ध धर्माचरण असतं, त्या ठिकाणी ईश्वर असतो. त्या ठिकाणी अर्जुन आहे आणि त्याच ठिकाणी जय. ज्या ठिकाणी अर्जुन आहे त्या ठिकाणी जय. आपल्याला पुढे चालायचंय. तुम्ही आम्ही खेळी मिळी. धारणात धर्म मिथ्या हो, धर्म धारयते प्रजा. धारण शक्तीने धर्म ही संज्ञा प्राप्त होते. धारण शक्तीने धर्म ही संज्ञा प्राप्त होते आणि धर्म हा समाजाचा धारक होतो. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. मत सोड विदातारा, मत सोड विदातारा. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. मत सोड विदातारा, मत सोड विदातारा. आणि साधू संतांचा जो अट्टहास आहे, अवतार आहे, तो तरी कशासाठी हो? धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. करणे पाखंड खंड, करणे पाखंड खंड. समाजाचा धारक आहे धर्म. समाजामध्ये स्थैर्य राहावं, समाज स्थैर्य राहावं का समाज बिघडावा, हा एवढा प्रतिष्ठानानं प्रयास केलाय. केवढा आनंद वाटला हो मला, छान आनंद वाटला. केवढा हा प्रयास आहे, सगळं हे ऐश्वर्य आहे सगळं. हो, एवढ्या सोयी केल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी. फार मला त्याचं बरं वाटलं. समाजामध्ये स्थैर्य राहावं,
माझ्या बसलेल्या सगळे भक्तिमती माता आणि भक्त भागवत निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये हाच विचार असेल की माझ्या समाजात स्थैर्य राहावं. पशुवृत्ती माणसामध्ये वाढू नये, पशुवृत्तीला माणूस बळी जाऊ नये, पशुवृत्ती वृद्धिगत होऊ नये माणसाची. म्हणून काय हवं? म्हणून नीती हवी, माणसामध्ये नीती पाहिजे, नीतिशील समाज हवाय. समाजामध्ये शांती पाहिजे, शांतीचा जिव्हाळा हवाय समाजामध्ये निर्माण व्हावा. समाजामध्ये शांतीचा जिव्हाळा निर्माण, शांतीचा जिव्हाळा जेथे शांतीचा जिव्हाळा नाही तेथे सुख विसरोण नरी घे काय. ज्याप्रमाणे पाप्याच्या ठिकाणी, पापी वृत्ती असणाऱ्याच्या ठिकाणी सुख थांबत नाही, जेथे शांतीचा जिव्हाळा नाही तेथे सुख विसरून नरगे काय. जैसा पापियाच्या ठाई पुण्य नवसे. स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा तारा मोडला. दीपासवे हरपला प्रकाशू जाय. उगीच ओव्या घातल्या होय. माणसाने स्वधर्मापासून परावृत्त होऊ नये. अहो धर्मासाठी स्वतःच धर्मासाठी बलिदान केलं लोकांनी. ते आपले छत्रपती संभाजी महाराज यावत चंद्र दिवा करो. स्वधर्म जरी लोपला, स्वधर्म जर गेला, लोपला, लुप्त झाला तर काय होईल समाजामध्ये? सर्व सुखाचा थारा. हो, पुढे दृष्टांत आहे. 4,500 दृष्टांत आहेत ज्ञानेश्वरीत. विठ्ठल विनोद करत बसलात. ज्ञानेश्वरीमध्ये 4,500 दृष्टांत आहेत. हो, माझ्या आळंदीचे अलंकापुरीची मुलं आहेत तिथे. हो, बरं वाटलं मला, माऊली आल्या तिथं माझ्या. बरं वाटलं. गुणी आहे ते आळंदीची मंडळी आणि भावी प्रबोधनकार आहेत समाजाच्या. तर साधू संतांचा प्रयास आहे. देह कष्टविते परोपकारे. वेळ होईल आपल्याला, वेळ होईल आपल्याला. मला थोडं म्हणजे ठीक आहे, तुम्ही छान गाताय. मी तर 2 तास अजून म्हणेन, पण पुढच्यांचा, मागच्यांचा, सगळ्यांचा आपण विचार करायला पाहिजे, आपला सुद्धा. विठ्ठला आणि अजन्मा सनातन ब्रह्म, हो, आपलं अव्यक्त निर्गुण निराकार ऐश्वर्य अशा प्रकारची स्थिती ज्यांनी सोडून जे खाली आले. कशासाठी आले? ते परमपिता परमात्मा आपली मूळ ठिकाण, मूळ स्थिती सोडून कशासाठी आले? उद्धारायाले दीनजना, उद्धारायाले दीनजना, उद्धारायाले दीनजना, उद्धारायाले दीनजना. ओ ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारायाले दीनजना, उद्धारायाले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दीनजना, उद्धरायाले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत
विषय चाललाय आपला. हो. अजोपी सन्नवे आत्मा भूतानामे स्वरूपे सन् प्रकृती स्वाम स्वाम प्रकृती स्वामनिष्ठा आहे. निष्ठा आहे. मी विद्यार्थ्यांना बघतोय, म्हटलो विद्यार्थी बोलतील पाठीमागून. गीतापाठ सुरू आहे ना, चालू आहे ना. हा. अजोपी सन्नवे आत्मा भूतानामे स्वरूपे सन् प्रकृती स्वामनिष्ठाये समवाम्यात्मी माया यदा यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभित्थानम धर्मस्य परित्राणाय साधूनां विनाशाय. हे एवढं असं वरून खाली आलं कशासाठी? काहीतरी कारण मीमांसा असली पाहिजे ना, आहे की नाही. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. हे परमपिता परमात्मा अवतीर्ण झालं. देव अवतार घेतोय. आपण जयंत्या करतोय, जन्मोत्सव साजरा करतोय. देव अवतार घेत आहेत, दरवर्षी घेत आहेत आणि याच्या पुढेही घेणार आहेत. का घेत आहेत, कशासाठी घेत आहेत, कशाला येत आहेत? थोडं स्थिर मनाने. वेळ नाहीये मला. मी मगाशी बोललो महाराजांना की मुंबईमधल्या माणसं असे आहेत की शेजाऱ्याचं कळत नाही काय चाललं. सगळं असं धावपळ धावपळ, इतकी धावपळ आहे. हो, वेळ नाही. आपण त्याच्यामध्ये तरी देखील तुम्ही 2 तास स्थिर राहताय, परमेश्वरासाठी वेळ देताय. या आटा पहारा माझा रे. हो, मोठं काही निमिष बरे. हो, त्यामुळे तुम्हाला धन्यवाद देतोय मी विठ्ठल. तर इथे आल्यावर देव करतात काय, तो परमपिता परमात्मा काय करतोय? थोडीशी गोष्ट. तर देव इथे आल्यावर काय करतायत? देव इथे आल्यावर धर्माचं आणि नीतीचं लग्न लावतात. तो परमपिता आपलं मूळ स्वरूप सोडून खाली आल्यावर ते काय करतायत? धर्म नीतीचं लग्न लावतात. त्यांचं मधुर मिलन करतायत. कारण नीती ही थोडी अस्थिर आहे आणि धर्म स्थिर आहे. अस्थिर नीतीला धर्माला जोडतायत आणि धर्म आणि नीती या दोघांचा जो व्यवहार आहे तो स्वधर्म आहे. विठ्ठल. देव हे कार्य करतात आणि मग त्यातून पुण्य निर्माण होतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी माझं जे माध्यम आहे अशा प्रकारे वाढता हा पुण्य धर्म केला आणि माझं कार्य केलेलं जे माध्यम आहे ते माध्यम अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हरि भजन हे हरि भजन हे हरि भजन हे धवळीले जग. हरि भजन हे धवळीले जग. भजन हे हरि भजन हे धवळीले जग. हरि भजन हे धवळीले जग. हरि भजन हे हरि भजन हे सुख विलाला कळी काळाचा. सुख विलाला कळी काळाचा. हरि भजन हे धवळीले जग. हरि भजन हे धवळीले जग. रखुमाई हो जय जय विठोबा
भजने धवळेले जग चुकविला लाग कळी काळाचा विठ्ठला हरिभजनाने मी सर्व विश्व दुमदुमीत केलं, म्हणजे हरिभजनाचा प्रसार केला. हरिभजन हे उत्तम प्रकारचं साधन मी शोधून काढलं म्हणण्यापेक्षा हरिभजन हे अतिशय उत्तम, सोपं आणि सगळ्यांना सुलभ आचरण्याचं सोयीस्कर अशा प्रकारचं साधन. या साधनाच्या द्वारे आपण आपल्या जे सुख समाधी हरिकथा आणि नेणे भवव्यथा की कायमचा जो शिसिमिरा आहे आपल्या जीवाच्या पाठीमागचा तो संपुष्टात येईल. हे साधन सांगत असताना गीताकार सततं कीर्तयंत हे तंतस्य दृढव्रता नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. साधनाच्या द्वारे भगवंताशी अखंड जोडलं जाणं, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. हे साधन इतकं सुंदर आहे, नामचे नाही पापाचे ऐसे केले. हरिभजन हे असं साधन आहे की नामची नाही पापाचे ऐसे. तृणाग्नी मिळे समरस झाले, तृणाग्नी समरस झाले, तृणाग्नी मिळे समरस झाले. ऐसे नाम केले जपता हरी, ऐसे नाम केले जपता. थोडासा प्रकाश पाडू आपण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या साधनाचा प्रथम मी अवलंब केला. प्रथम आपण केलेला आहे प्रयोग, आणि प्रयोग अंतिमी जगाला सांगतोय. काम नाही काम नाही, काम नाही काम नाही, काम शिल्लक राहत नाही. शिल्लक राहत नाही, काम राहतो, पण कामाची असणारी जी ताकद आहे ती कमी होऊन जाते. काम जात नाही आणि तो जाऊ सुद्धा नाही. काम गेला पाहिजे असं काही म्हणणं आहे ते माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. काम नियंत्रित होणं महत्वाचं आहे. हो, काम क्रोध बंदिकाने तुका म्हणे इंद्रियाचे धनी आम्ही झालो. क्रोध आहे का तुकोबाराय मध्ये क्रोध मिळतो का? त्या मंबाजी बाबांनी एवढं मारलं ते मंबाजी पायक झाले. क्रोध माणसामध्ये नसावा काय? क्रोध माणसामध्ये असावा, पण तो संयमित असावा, मर्यादित असावा, आपण नियंत्रित असावा. तो लोभ माणसाला नसावा का हो? लोभ माणसामध्ये असता कामा नये. लोभ असायला पाहिजे, पण तो मर्यादित असायला पाहिजे, आपल्या नियंत्रणाखाली असावा. मोह, मद, मत्सर हे षड्रूप सगळे जे आहेत ते सगळे नियंत्रणाखाली असायला आणि नियंत्रणाखाली असण्याचं, नियंत्रणाखाली ठेवण्याचं सुलभ बलवान बलवत्तर साधन जर कोणतं असेल तर त्याचं नाव आहे नाम. विठ्ठल. अनेक प्रकारची ही
जे परमार्थाला परमेश्वराकडे जाण्यासाठी प्रतिबंध करणारे जे आहेत ते प्रतिबंध करणारे कामयेशे क्रोधयेशे रोजगण समद्भा माशनुमा पापमा विद्येन मी यांना बलहीन करण्याचं जर साधन असेल तर परमेश्वराचं नामचिंतन करणे, हरिभजन. नासले व्यवजेते नामचे नाही पापाचे ऐके यम दमा अवकळ आणले तीर्थाया वरून उठवले मलोकीची कुंठले राटे अगदी. यम म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणा ते दमावे, तीर्थे म्हणते काय कावे. दोष अजिबात दोष शिल्लक राहत नाही, निर्दोष चोखट मानसी मी होणे असे क्षेत्र संन्यासी जया निजेले आती उपासी वैराग्य गा. असतेची सद्भावा आतू धर्म करी राणीवा जयाचे मन ओलावा विवेकाचे. बा काय राहिलं शिल्लक. हरिभजने हे धवळले जग, कोणी एखाद्याने वैकुंठा जावे, कोणी एखाद्याने वैकुंठा जावे, ते वैकुंठचे केले आगवे. ऐसे नाम घोष गौरवे, पुढे बोला, धवळले विश्व विठ्ठला. उत्तम प्रकारचं साधन. हरिभजने धवळले जग आणि चुकविला लाग कळी काळाचा. हो, हे कीर्तनाचं माध्यम आहे, चिंतनाचं माध्यम आहे. कीर्तनाचा अर्थ वेगळा करू नका. कीर्तन म्हणजे चिंतन, कीर्तन म्हणजे देवाचं नामचिंतन. याचं नाम आहे कीर्तन विठ्ठल. नामचिंतन करीत असताना, ते नामचिंतन करीत असताना भाव विभोर होणं, तन्मय अवस्था प्राप्त होणं, उन्मत्त अवस्था प्राप्त होणं. बघ घुंगरू बांध कर नाची रे. हो, त्या आनंदामध्ये इतका तल्लीन होत आहे की जगाला विसरतो इथपर्यंत अवस्था आपली प्राप्त होईल. मंडळी, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपली वाटचाल आहे विठ्ठला. गातो नाचतो आनंदे. तर ही अवस्था आपल्यामध्ये निर्माण, देवाचं नामचिंतन करीत असताना अशा प्रकारची अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी. हो, काय काय माहिती, ती जना आई आहे ना, जना आईच्या, ऐकलं असेल तुम्ही, सगळ्यांना माहित आहे तुम्हाला. जना आईच्या गोवऱ्यातून विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी निघत होता, है ना. जना आईच्या गोवऱ्यातून विठ्ठल. आता गौरी काय ही चेतन आहे काय? गौरी ही चेतन आहे काय? जड आहे. हो, मुंबईकडच्या माणसाला गौरी काय काय थोडस अवघड आहे ते सांगणं. कारण आता तसं नाही आहे इकडे. शेणाच्या अशा थापायच्या पूर्वींच्या इंधनासाठी उपयोग करायच्या खेड्यागावामध्ये. तर तसं नाही आहे. आपल्या विज्ञानाने खूप मोठे शोध लावलेले आहेत आपल्यासाठी, पुढे लागतायत आणखी. हो, आताचा हा मोबाईल काही वर्षांनी वेगळ्या पद्धतीने येईल. आता माणसं खिशात ठेवतायत, नंतर गळ्यात अडकवतील. हो, विज्ञानाचे शोध आहेत आपल्यासाठी चांगले. शोध लावणारे आपण आहोत, आपल्यासाठी लावतोय. शास्त्रामध्ये आपण पाहतो काही प्रयोग प्रधान शास्त्र आहेत आणि काही विचार प्रधान शास्त्र. मी मगाशी महाराजांना बोललो तसं. विज्ञान हे प्रयोगशास्त्राने शास्त्राचा अभ्यास करते, पण त्याला एक मर्यादा आहे. हो, मला वाटतं अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र ही दोन शास्त्र विचार प्रधान शास्त्र आहेत. बरोबर ना आळंदीकर? अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र ही दोन विचारशास्त्रे आहेत. आणि हे विचारशास्त्रांच्या अनुषंगाने अध्यात्मशास्त्राला ही दोन शास्त्र जवळचे आहेत. मला वाटतं म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये मानसशास्त्र आलंय, आहे की नाही? ज्ञानेश्वरीमध्ये मानसशास्त्र खूप आहे की नाही? तर असो, तर अशा प्रकारचं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हरिभजनाच्या माध्यमातून
हे सगळं जग म्हणजे असं एक साधन शोधून काढलं की जगामध्ये हे साधनाचा अवलंब करणारे जे आहेत त्या साधनाच्या द्वारे आपण म्हणत होतो की जनाईच्या गोऱ्या विठ्ठल म्हणत होते आणि चोखोबारायांची हाडं विठ्ठल म्हणत होती. आता हाडं काय तशी सजीव आहेत का, चेतन आहेत का? नाहीच आहेत ना ती चेतन. मग ही हाडं विठ्ठल म्हणतात. जसं महाभारतामध्ये ऐकलं की ऐकलं नाही मी वाचलंय तर अर्जुनाच्या रोमातून कृष्ण कृष्ण ही ध्वनी येत होती. म्हणजे अर्जुनाचं पूर्ण शरीर कृष्णमय झालं होतं आहे की नाही. ब्रह्मीभूत काया होतचे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. मग ही एवढी अवस्था भजनाच्या माध्यमातून प्राप्त होते. हरिभजने हे धवळले जग चुकविला लाग अशी अवस्था ज्याला प्राप्त होईल त्याला पुनर्जन्म न विद्यते. विठ्ठला हरी प्राप्ती झाली तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला. संपला ना विषय. हरिभजने धवळले जग चुकविला लाग. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कोणाही न लगे साधनाचा पांग करणे केला त्याग देहबुद्धी. मी माझा स्वार्थ पूर्ण सोडलाय. साधन एकमेव आहे याच्यामध्ये करायचं आहे त्याग. जो लाभ आहे त्या लाभासाठी करायचे त्याग. तो त्याग केल्यावर लाभ आपल्याला निश्चितपणे प्राप्त होईल. साधन वापरलं आणि तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. हरिकथा महत्त्वाची आहे आपल्या जीवनामध्ये. अतिशय सुंदर हरिकथा आपण 7 दिवस आता ऐकणार आहात. तिथे भाग्यवान आहात आपण. तुमच्या तसं पुण्याला पारच नाही हो प्रश्नच नाही. अतिशय पुण्यवान माणूस आहात तुम्ही. खरं म्हटलं तर हे सगळं भरून जात असेल मला वाटतं. जात असेल चांगलं. श्रोतावर्ग अतिशय मुंबईकडे चांगला मंडळ आहे. विषय समजतो. समजावून घेणारे आहात. त्रुटी असू शकतात आणि तुम्ही क्षमा करूही शकाल. तुम्ही महिषाच्या मूर्ती माऊली ज्ञानोबारायांनी म्हणावे तर मी कोण आहे. पायाची वाहन पायावरी चा साधारण असणारा सेवक आहे आपला वारकरी आहे. तेव्हा इथल्या सगळ्या मंडळींचं जे प्रेम आहे आणि अतिशय सुंदर सुसज्ज अशा प्रकारचा हा कार्यक्रम 19 वर्ष करताय. ती मंडळी आमचे वाडकर महाराज इथे येत असतात. त्यांच्याच याने मी इथं येणं झालं माझं खरं म्हटलं तर. हो. आणि तुम्हा सगळ्या इथल्या असणाऱ्या स्थानिक सगळ्या कलाकारांच्या, माझ्या अलंकापुरीतून आलेली सगळे, माझ्या आईच्या गावातून माझ्या माहेराहून आलेली सगळी मंडळी, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण सगळ्या भक्तिमती माता, सगळे भक्त भागवत, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. या कार्यामध्ये ज्यांचा सहकार्य आहे त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि माझ्या गायनाचार्यांना आपण 5 मिनिटामध्ये, कारण असं आम्ही प्रॉमिस केलं आहे तिथे, तसं आपल्याला 3च मिनटं राहिलेत, तर आपण एखादी धावती भैरवी घेतली तर बरं होईल. आणि 10 वाजता मोकळं करायचं आहे, कारण पुढे महाप्रसाद आहे. तुका म्हण सुख समाधी हरे कथा, तुका म्हण सुख समाधी हरे कथा, तुका म्हणे सुख समाधी हरे कथा, तुका म्हणे सुख समाधी हरे कथा. भजनी हे जवळले जग, हरे भजनी हे जवळले जग. नेने भव व्यथा गाईल तो, नेने भव व्यथा गाईल तो, भजनी हे जवळले जग, हरे भजनी हे जवळले जग. तुका वेला लाग काळी काळाचा
सुख वेला लाग सुख वेला लाग सुख वेला लाग सुख वेला सुखविला नाग कळी काळाचा सुखविला नाग सुखविला नाग कळी काळाचा सुखविला कळी काळाचा सुखविला लाग कळी हरि भजनी धवळीले जग हरि भजनी धवळीले जग धवळीले जग धवळीले एक गोष्ट करू आपण. म्हणून तुमचे केले धर्म कीर्तन सिद्ध केले ते माझे जीवरले पाय झालेली सेवा भगवान श्री पंढरीश पांडुरंग आदिशक्ती रुक्मिणी माता आणि माऊली तुकोबा यांच्या पायावर समर्पित करू आणि सेवेला पूर्ण करू. जय विठ्ठल. जय जय